नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट पंजाबी स्टाईल मटार पनीर. गरमागरम फुलक्या बरोबर किंवा जिरा भाता बरोबर खाल्लं की घरचं जेवण पण हॉटेलचा फील. तर चला उशीर न करता सुरू करूया ही क्रीमी, स्पायसी आणि मस्त घरगुती मटार पनीरची रेसिपी. या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स देणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 मोठा चमचा तूप, 1 मोठा चमचा तेल, 1 मोठा चमचा जिरे, 1 इंच दालचिनी, 4 लवंगा, 4 वेलची, 1 मोठा चमचा आले लसणाची पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या, 2 कांदे, 3 टोमॅटो, 2 छोटे चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 छोटा चमचा धने पावडर, 1 छोटा चमचा जिरे पावडर, 2 छोटे चमचे बेसन, 1 कप पाणी, 1 इंच आले, 1 छोटा चमचा साखर, 10 ते 12 काजू, 250 ग्राम मटार, चवीनुसार मीठ, 250 ग्राम पनीर, 2 छोटे चमचे गरम मसाला, 1 मोठा चमचा कसुरी मेथी आणि 1 मोठा चमचा कोथिंबीर. सर्वात प्रथम गॅसच्या मंद आचेवर आपण एक भांडी ठेवूया आणि त्यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालूया. त्यासोबत 1 मोठा चमचा तेलही घालूया. तेल गरम झाले की 1 मोठा चमचा जिरे, 4 वेलची, 4 लवंगा आणि 1 इंच दालचिनी घालून चांगले परतवून घेऊया. आता 2 सेकंदानंतर हे चांगले परतवून झाले आहे. यामध्ये आपण आता 1 मोठा चमचा आले आणि लसणाची पेस्ट घालूया. या पेस्टमध्ये पाणी असते, त्यामुळे सगळे तेल बाहेर येते आहे. त्यासाठी आपण झाकण ठेवूया. आता ही पेस्ट 2 सेकंदासाठी तेलामध्ये परतवून घेऊया. आले आणि लसणाचा उग्र वास जाईपर्यंत आपल्याला ही पेस्ट परतवायची आहे. आता यामध्ये 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या घालूया आणि चांगले परतवून घेऊया. मिरच्या चांगल्या परतून झाल्या आहे. आता यामध्ये आपण 2 चिरलेले कांदे घालूया. कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतवून झाला आहे. आपण यामध्ये 2 छोटे चमचे लाल तिखट घालूया. आता यामध्ये पाव चमचा हळद, 1 छोटा चमचा धने पावडर, 1 छोटा चमचा जिरे पावडर घालून चांगले मिक्स करूया. आता यामध्ये 2 छोटे चमचे बेसन घालूया. हीच ती सिक्रेट टिप्स आहे ज्याच्यामुळे आपल्या भाजीला चांगली चव येते. आता कांदा चांगला 1 सेकंदासाठी परतवून घेऊया. आता हा मसाला करपू नये यासाठी मी अर्धा कप पाणी घातले आहे. आता यावर झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतवून घेऊया. मी इथे 3 टोमॅटो आणि 1 इंच आल्याचे तुकडे मिक्सरला लावणार आहे आणि प्युरी करणार आहे. ही प्युरी आता या मसाल्यामध्ये घालायची आहे. त्याचसोबत 1 छोटा चमचा आपल्याला साखर घालायची आहे. साखर घातल्यामुळे या भाजीला चांगली टेस्ट येते. आता हे मिश्रण चांगले एकजीव करायचे आहे. इथे मी 10 ते 12 काजू गरम पाण्यामध्ये 10 मिनिटांसाठी भिजवून ठेवले होते. त्याची आता पेस्ट करायची आणि ह्या मिश्रणामध्ये घालायची आहे. आता ही पेस्ट चांगली एकजीव करूया. ही दुसरी टिप्स आहे की काजूची पेस्ट घातल्यामुळे ग्रेव्ही हॉटेलसारखी क्रीमी होते. आता आपण यामध्ये 250 ग्राम मटार घालूया. आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून हे मिश्रण एकजीव करूया. आता झाकण लावून 5 मिनिटांसाठी मटार शिजवून घेऊया. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. अजूनही मटार शिजले नाही आहे, त्यासाठी आपण झाकण लावून 5 मिनिटांसाठी वाफ काढूया.
आता आपण चेक करूया की मटार शिजले आहेत की नाही. मटार चांगले शिजले आहे. आता आपण पुढची कृती करूया. आता यामध्ये आपण 250 ग्रॅम पनीरचे तुकडे घालूया. तुम्ही आवडीनुसार पनीरचे तुकडे लहान मोठे करू शकता. आता यामध्ये 2 छोटे चमचे गरम मसाला घालूया. आता यामध्ये 1 मोठा चमचा कसुरी मेथी हाताने चोळून यामध्ये घालायची आहे. त्यामुळे ग्रेव्हीला चांगली टेस्ट येते. आता हलक्या हाताने हे मिश्रण चांगले एकजीव करूया, जेणेकरून पनीरचे तुकडे होणार नाही. मी इथे पनीरचे तुकडे तुपावर परतवले नाही आहेत. जर तुम्हाला तुपावर परतवून घालायचे असतील तर तुम्ही तसेही घालू शकता. आता झाकण लावून कमी गॅसवर 5 ते 6 मिनिटांसाठी ही भाजी आपण शिजवून घेऊया. आता यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालूया. आता हलक्या हाताने ही भाजी चांगली परतवून घेऊया. ही भाजी तुम्ही चपाती, नान, जीरा राईस किंवा बासमती राईस सोबतही खाऊ शकता. तर मंडळी, अशी बनवायची ही एकदम क्रीमी, झणझणीत आणि हॉटेलसारखी मटार पनीर रेसिपी. घरातले सगळे बोटच चाटत बसतील एवढी टेस्टी होते ही डिश. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.